हॅलो फ्रेंड, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मायक्रो प्रोसेसरच्या पेपरला फक्त 4 दिवस बाकी आहेत आणि 4 दिवसामध्ये तुम्हाला प्रॉपर स्टडी करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट युनिटवरती, सेकंड युनिटवरती आणि थर्ड युनिटवरती कोणते क्वेश्चन विचारतात. ओके, एक्झामसाठी IMP क्वेश्चन मी काढलेले आहेत, पण अजून तुम्ही क्वेश्चन ऑल द सिलेबसच करून जा असं बोलेन मी. सर्व या क्वेश्चनवरती डिपेंड राहू नका, पण जितके क्वेश्चन मी DCCNला दिले होते त्यातले सर्व A to Z क्वेश्चन एक्झामला आले होते. 70 आउट ऑफ 70 क्वेश्चनचे मी दिलेले होते. 70 आउट ऑफ 70 एक्झामला आलेले आहेत. ओके, तर मायक्रो प्रोसेसरचे आपण क्वेश्चन बघूया. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे फ्रेंड्स, व्हिडिओ लाईक करायचा आहे. जर 4th आणि 5th युनिटवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईक करायला विसरू नका. टाईमपास करूया नकोया, आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. तर क्वेश्चन काय बघा, पहिला येऊ शकतो की ड्रॉ द फ्लॅग रजिस्टर फॉर्मॅट ऑफ 8086 मायक्रो प्रोसेसर अँड एक्सप्लेन एनी 2 फ्लॅग्स. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बोनस टिप मी ॲट द एंडला सांगेन, पण हा क्वेश्चन एक्झामला येतो, खूप वेळेला विचारला गेलेला आहे, तो याची प्रिपेरेशन करून ठेवा. डिस्क्राईब कॉन्सेप्ट ऑफ मेमरी सेगमेंटेशन इन 8086 मायक्रो प्रोसेसर. व्हेरी IMP क्वेश्चन फ्रेंड्स. मेमरी सेगमेंटेशन हा याचे चान्सेस तरी पण 90% आहे, तर ह्या क्वेश्चनला तुम्ही नक्की लर्न करा. ओके, तिसरा बघा, ड्रॉ द फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8086 मायक्रो प्रोसेसर. फंक्शनल ब्लॉक डायग्राम काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं नाही, काय नाही. हा पण 95% या क्वेश्चनला यायचे चान्सेस आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत जाईन की हा क्वेश्चन किती चान्सेस तो येऊ शकतो. व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या फ्रेंड्स आत्ताच्या आत्ताने. कमेंट ड्रॉप करा की 5th युनिटवरती पाहिजे की नको IMP क्वेश्चन. पुढे बघा, राईट द फंक्शन ऑफ द फॉलोविंग पिन्स ऑफ 8086 रेडी, ALE, टेस्ट अँड DNE. हेच मोस्ट ऑफ द 4 पिनचं डिस्क्रिप्शन किंवा फंक्शन विचारलेलं आहे, तर तुम्ही हेच लर्न करायला घ्या फ्रेंड्स आणि जास्तीत जास्त ट्राय करून सर्वचे सर्व पिन करा, जेणेकरून तुम्हाला एक्झामला डिफिकल्टीज येणार नाही. पुढे बघा, एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ पाईपलाईनिंग इन द 8086 स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ द पाईपलाईनिंग. हा क्वेश्चन पण खूप वेळा विचारलेला आहे. हा तरी पण 80% किंवा 85% चान्सेस एक्झामला येईल. 100% चान्सेसचा क्वेश्चन. डिफाईन लॉजिकल अँड इफेक्टिव्ह ॲड्रेस, डिस्क्राईब द फिजिकल ॲड्रेस जनरेशन. हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा ना, त्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन नक्की बघून या, तेव्हा तुम्हाला समजेल की हा क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे ते. या टाईपचे अजून 3-4 क्वेश्चन आहेत, ते तुम्ही शोधून लिहा. ओके, पण हा अशा फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन एक्झामला नक्की येईल. ओके, पुढे बघा फ्रेंड्स, युनिट 2चे क्वेश्चन बघा. डिमॉन्स्ट्रेट अ डिटेल प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप इन द असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. प्रोग्रॅम डेव्हलपमेंटचे स्टेप काय आहेत ना, हा क्वेश्चन 100% येतो. परत असेंब्लर डायरेक्टिव्स कोणते DW, एंड P, EQ, सेगमेंट. इथे फक्त 4च दिलेले आहेत, पण एक्झामला जितके पण सिलेबसमध्ये तितके सर्व करून जा. मग तुम्हाला कोणते पण डायरेक्टिव्ह विचारू दे तर तुम्हाला ते लिहिता आले पाहिजे फ्रेंड्स. ओके, व्हिडिओ लाईक करून घ्या लवकरात लवकर. नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हॉट्सअपला जॉईन व्हा, जिथे तुम्हाला सर्व अपडेट भेटत जाईल. ओके, पुढे बघा, हा पण सेम क्वेश्चन आहे की असेंब्ली लँग्वेज डायरेक्टिव्ह डिफाईन करा. अज्युम, ऑफसेट, EQU, इन्क्लूड, एक्सटर्न, इवन. हे सर्व काय करा, तुम्ही काय करा, एक्सप्लेन करायचे आहेत. 1 मार्कासाठी जरी विचारला आहे, 2 पॉईंट जर लिहिलात तुम्ही तरी पण तुम्हाला इथे समजून जाईल. जर आन्सर पाहिजे असेल तर व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवरती ऑलरेडी. ओके, पुढे बघा, थर्ड युनिट बघायचं आहे, पण थर्ड युनिट बघण्याच्या अगोदर एक लाईक होऊन जाऊ. चला पटकन लाईक करा आणि कमेंट पण करायचं लवकर. चला कमेंट, लाईक केला. चला बघूया आपण 3ऱ्या युनिटमधला 6 ॲड्रेसिंग मोड इन 8086 विथ द 1 एक्झाम्पल ऑफ इच. येतो क्वेश्चन. 6 ॲड्रेसिंग मोड एक्सप्लेन करा विथ ॲड्रेसिंग मोड. हा येणारच क्वेश्चन, 100% 100% चान्सेस आहे. हा तरी येईल, किंवा ह्याच्यापेक्षा दुसरा कोणता तो पण मी सांगतो नंतर लास्ट स्लाईडला. अजून परत बघा, राईट अँड इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म द फॉलोविंग ऑपरेशन. मल्टिप्लाय BL बाय 806. हा कुठला आहे, अर्थमॅटिक ऑपरेशन आहे. परत साइन डिव्हिजन AL/BL, साइन अनसाईनवाला आहे, रोटेटवाला आहे. लोड कसा करायचा पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्व मूव्ह करायचं आहे DS रजिस्टरमध्ये, कसं करायचं ते पण आहे. शिफ्ट कंटेंट पण आहे. रजिस्टर बाय राईट टू द 4 टाइम्स. हे सर्व क्वेश्चन मी युनिट 3मध्ये शिकवलेले आहेत.
जर व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओचं आत्ता जा आणि आत्ता नोट्स कंप्लीट करा. दिवस आहेत आपल्याकडे, 4 दिवस आहे. 4 दिवसामध्ये तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. गेला ना 70 आउट ऑफ 70 DCNचा भारी पेपर, हा पण जाईल. फक्त याची प्रिपरेशन नीट करा, जो सांगतोय तो करा, फक्त एक्झामला नक्की येईल. परत त्याच टाईपचा क्वेश्चन की इन्स्ट्रक्शन कोणते कोणते परफॉर्म होतील ते, रोटेटवाला, रोटेट, ॲड कसा करायचा, ट्रान्सफर कसा करायचा, मल्टिप्लाय कसा करायचा, साइन डिव्हिजन कसं आहे ते बघा. डिस्क्राईब हाऊ स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन आर यूज टू कम्पेअर टू स्ट्रिंग विथ द सुटेबल एक्झाम्पल. स्ट्रिंग कसं कम्पेअर केला जातो, 2 स्ट्रिंगमध्ये सुटेबल एक्झाम्पल डिस्क्राईब करायचं आहे. हा पण एक सिम्पल प्रोग्राम आहे, तो पण बघून घ्या कसा करता तुम्ही कसा नाही. सर्व मी ऑलरेडी व्हिडिओवरती चॅनलवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. सर्व क्वेश्चन देतो, पण अजून पण तुम्ही चेक करा, नवीन क्वेश्चन काढा, नवीन क्वेश्चन लर्न करा. इतके दिलेत मी, इतके जरी केलं ना तुम्ही तरी पण तुम्ही पासिंग तर आरामातच होऊन जाईल फ्रेंड्स. पण मार्क्स पण चांगले मिळतील. इंटर सेगमेंट आणि इंट्रा सेगमेंटचं डिफरन्स करून जा एक्झामला येईल. लॉजिकल इन्स्ट्रक्शन पण विचारतात परत, त्याचप्रमाणे बघा इन्स्ट्रक्शन परत विचारले गेले आहेत. बीट मॅन्युप्युलेशन इन्स्ट्रक्शन ऑफ 8086 सुटेबल एक्झाम्पल. हे क्वेश्चन एक्झामला येतीलच, ट्राय करा सर्व सॉल्व करायचे. नोट्स घ्या, नोट्समध्ये लिहायला की पाठीमागे क्वेश्चन. आणि जर आउट ऑफ मार्क पाहिजेत ना तर जितका सिलेबस दिला तितके क्वेश्चन करून घ्या. मी सर्व ऑलरेडी जितका व्हिडिओ अपलोड केला ते सर्व करा, एक्झाममध्ये एकदम परफेक्ट मार्क्स तुम्हाला भेटून जातील. हा क्वेश्चन खूप IMP आहे. राईट व्हॉट आर द फंक्शन ऑफ कॉल अँड रीड इन्स्ट्रक्शन, राईट द सिंटॅक्स ऑफ द कॉल अँड रीड इन्स्ट्रक्शन, DAA, CMP, कंपॅरिझन, ADC, JNC सर्व एक्सप्लेन केलं व्हिडिओमध्ये मी. सर्व काय असतो ADA, DDA, CMA, ADC, JNC. जर मी इथे फक्त एवढेच दिले तर एवढे करू नका फ्रेंड्स, याचे खूप सारे टाईप आहेत. ते सर्व टाईप करून जा एक्झामला. कोणता पण विचारू दे आपल्याला लिहिता आला पाहिजे एक्झामसाठी. ओके. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल ऑफ 3 शिफ्ट अँड 3 रोटेड इन्स्ट्रक्शन. शिफ्ट आणि रोटेड इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करायचे आहेत. नियर आणि फारचा डिफरन्स पण एक्झाम्पलला विचारला जाऊ शकतो. परत त्याचप्रमाणे डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड मॅक्झिमम मोड पण विचारला जाऊ शकतो. अजून खूप सारे क्वेश्चन्स आहेत, नवीन क्वेश्चन्स शोधा. मला पण आवडेल जर तुम्ही स्वतःहून क्वेश्चन शोधून मला सेंड केलात तर. आणि क्वेश्चन तुम्ही सर्व लर्न करून जा A to Z. एक्झाम आता लास्ट पेपर आहे, नंतर ऑनलाईन पेपर आहे, पण लास्ट पेपरची अशी प्रिपरेशन करा की एक्झाम एकदम परफेक्ट गेली पाहिजे तुमची. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. पार्ट 2 पाहिजे असेल 4th आणि 5th मिनिटवर तिथं कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. जय हिंद.